तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आम्ही जातोय बाहेर. श्रेयाचं चाललंय दुपारपासून की तिला काहीतरी खायचं आहे बाई, चटरपटर म्हणून. पावसाचंही वातावरण झाले म्हणून तिला इच्छा झाली असेल बाहेर काहीतरी खायची. तिला रेनकोट सुद्धा घ्यायचा आहे. आता चहा वगैरे घेतलाय. आता पटकन ती आले आणि निघा लवकर म्हणले म्हणून आम्ही दोघींनी पटकन आवरलं. आता निघतोय आणि आज दिवस कामातच गेला. किचन मोठा पूर्ण हे काय म्हणतात अजून सुद्धा चिकट तसंच आहे. डाग घासून मी दुपारी स्वच्छ केले. हा गाडी वातावरण असं झालंय बाहेर. किती पाऊस येणार आहे मोठा, तरी सुद्धा निघालं बाहेर. श्रेया श्रेयाचं एकच चालू आहे, पिझ्झा खायचा आहे. पिझ्झा खायचा आहे. आता बरेच दिवस झाले पिझ्झा खाऊन, त्याच्यामुळं आता पाऊस जरा तर प्लॅन सगळा हे होऊन जाते. श्रेया पाऊस जरा आला तर त्याचा प्लॅन सक्सेस झाला. श्रेया काय खायचं, काय खायचं आणि तिकडं ऑर्डर द्यायला लागले श्रेयाचे डॅडी. तर येईपर्यंत दम नाही, सगळं लक्ष तिकडंच आहे श्रेयाचं. आज काही खरं नव्हतं. आज जर पिझ्झा नाही भेटला तर डॅडीचं काही खरं नव्हतं, कारण सकाळपासूनच म्हणत होती ना पिझ्झा खायच्या म्हणून. आणि वाटत होतं आता पाऊस मोठा येते तरी जावं लागेल असं वाटत होतं. पण श्रेयाच्या अजिबात आहे पिझ्झा है ना. आणि बरेच दिवस झाला तिला, काहीतरी आता 4-5 महिने झालं, म्हणजे त्याच्यापेक्षाही जास्त झालं पिझ्झा खाणं नाहीच, बाहेरचं काही नाहीच खाणं. असं श्रेय आमचं बाळ गेलं आहे. मला जे बनवले खाते सगळं, असं काही नाही. आणि रोज पण म्हणत नाही तिने पिझ्झा असं बाहेरचं खायला. चॉकलेट तेवढं म्हणते. हां चॉकलेट डॅडीला जाते वेळी सांगते, ऑर्डर करते. बाहेर जाते वेळी चॉकलेट खायचं आहे, आईस्क्रीम खायचं आहे. उन्हाळ्यात भरपूर आईस्क्रीम खाऊन झाले श्रेयाची. तिकडं ऑर्डर द्यायला गेले है ना. श्रेया पिझ्झा खा. कोल्ड कॉफी वगैरे काहीच नाही, कारण की थंडी आहे, पाऊस पण चालू आहे. आता मी इकडे एवढं बोलायला लागले, आवाज इकडे साऊंड चालू आहे. आवाज येते का नाही काही माहीत नाही, नंतर कळेल आता है ना. श्रेया पिझ्झा लटकावून ठेवले पिझ्झा. हां जायचं का घरी घेऊन एक पिझ्झाच्यातला तोडून. हां श्रेयूचं कुठंच लक्ष नाही. पिझ्झा कधी येईल पिझ्झा, इकडंच लक्ष आहे डॅडीकडं. हां पिझ्झा कसा आहे, छान आहे. आवडला. पिझ्झाची क्वांटिटी 300 रुपयाचा पिझ्झा. हे कोणता पिझ्झा आहे, काहीतरी वेगळं म्हणून दिलंय ना त्याला. पाच पिझ्झा नाही काय, म्हणजे आमचं नेहमीचं वेगळं आहे दुकान, कॅफे. आम्ही थोडंसं चेंज म्हणून श्रेया हा ना हट्ट करत. हा ना इथंच हट्ट करत होती, ही इथंच खायचं आहे म्हणून. त्याच्यामुळं आम्ही बघा म्हणलं इथलं टेस्ट कशी आहे ते. तर बघा हे 300 रुपयेमध्ये असा पिझ्झा, आणि बिलकुल असं म्हणजे कच्चंच वाटतं हे सगळं. चीज पण कमी टाकलं ह्याच्यामध्ये. आणि बाईला विचारलं जी डॉमिनोज म्हणली, हे डॉमिनोजचा पिझ्झा आहे बरं का. डॉमिनोज आहे का मॅकडॉनल्ड्स आहे. कुठला आहे ते वर नाव बघ. डॉमिनोज आहे ना. तर त्या डॉमिनोज मध्ये जी बाई दिली ना, तिला विचारलं की बाबा त्या डब्यामध्ये तू सॉस टाकलीस का. तर सॉस पण चार्जेबल आहे म्हणली. सॉसची एक छोटीशी पुडी 2 रुपयाला म्हणली. अरे कुठं घेऊन चाललाय तुम्ही लोक. जाऊ दे. आमच्या इथं 180 रुपयामध्ये ते पोरग पिझ्झा किती छान बनवते, टेस्ट तर नंबर 1.
हैदराबादला मोठ्या कॅफेमध्ये कामाला होता. एवढा सुंदर पिझ्झा छान बनवतोय, बनवतो. साफ स्वच्छ. 180 रुपयामध्ये ह्याच्या डबल पिझ्झा देत होतो. श्रेया आवडलं नाही तुला? स्पायसी केलंय जास्त. हां हां पाणी देतं. जास्त तिखट बनवलंय, नाहीतर एवढा आवडतोय पिझ्झा हिला. श्रेया घे पाणी. लेकरासाठी मी हा सांगितलं ना. कमी तिखट बनव. बरं पैसे गेले तर गेले हो, पण टेस्ट तरी छान छान पाहिजे ना, की लेकरं जास्त स्पायसी खात नाही. तर तिखट जास्त बनवले. आज लेकरू किती तर म्हणत होतं पिझ्झा 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 म्हणून. तर ती कोणाला हात लावू देत नाही. त्यानं पहिलंच पीस खाऊन त्याला बंद करून ठेवली. तुम्ही बघा टेस्ट करून. खाऊ का मी? खाऊन बघा. जास्त तिखट आहे कसं आहे. त्याच्यावर हे टाकलं. ठीक आहे का? बहुतेक ते हे टाकले जास्त. हे काहीतरी नाही घातलं ह्याच्यामध्ये. स्टफिंग आहे ते काय? शिळे कुठके पिझ्झा म्हणजे काय लेकर आहे का ना काय नाही. पिझ्झा काय नाही काय आमच्या गावात त्याला शिळे कुटके म्हणतात. मला नाही आवडला पिझ्झा. पिझ्झा होते काय काय येते काय मी त्याच्यावर टाकून टाकायचं काय आवडते ना ते चीजमुळे आवडते. ज्वारीची भाकर हिरवी भाजी मस्तपैकी ठेचा एखादा कांदा ठेचून खाल्ला त्याच्यात जी मजा येते. लेकरांना मेन त्याच्यातला पदार्थ म्हणजे चीज. चीज साठी एवढं हे आहे ते आवडते जास्त. थोडंसं तिखट आहे नंतर हा. पाणी दे. हा ना, दिले का फास्ट हळूहळू खा. तर असं आहे. आणि आता मी बनवते खिचडी, कारण की दुपारचाही थोडाफार आहे स्वयंपाक. त्याच्यामुळं भूक पण म्हणजे ते ॲडजस्ट करून असं खिचडी बनवणार आहे मी पटकन. बस झालं का एवढं? हां. आणि तेच तिला आता थोडंसं वातावरण पण थंड होतं आणि पाऊस पण पडत होतं. त्याच्यामुळं तिने दिवस परत म्हणत होती पिझ्झा खायचा म्हणून. आपल्याला मलाही तसंच झालं वातावरण चेंज झाल्यामुळं, की आता ऊन होतं कडक तेव्हा तिखट खायची इच्छा नव्हती आणि नंतर हे खाऊ वाटत नव्हतं, गरम नको वाटत होतं. पण आता पाऊस पडतोय तर जास्त काहीतरी असं चमचमीत किंवा दुसरं काही असं स्पेशल काहीतरी खायची इच्छा व्हायला लागली. आता खिचडीचंही तसंच झालंय मला, की खिचडी असं थोडीशी जरा मसाल्या वगैरे टाकून तशी बनवणार आहे मी. म्हणजे सिम्पलच पण थोडंसं जरा थोडीशी मसाला टाकून बनवणार आहे. तर चला, आणि त्याआधी मी थोडासा अजून चहा करून पिणार आहे अर्धा कप. आता 9 वाजले तरी सुद्धा मला चहा प्यायची इच्छा झाली. तर त्यावेळी थोडासाच घेतले होते, म्हणजे कॉफी बनवून दिलं यांना आणि मी पटकन उगं चला 2 घोट पिले होते. तर आता परत थोडासा चहा करून घेणार आणि आता लगेच खिचडीला फोडणी टाकणार. कांदा तिखट आहे खूप. जाते वेळी स्वयंपाक करून जावं म्हणलं, पण आल्यालाच हे म्हणले की पटकन जाऊयात म्हणून बराच वेळ लागला. पिझ्झामुळे जास्त वेळ लागला बाहेर. एकतर आम्ही नेहमी जिथं जात होतो तिथं गेलो नाही, दुसरीकडे जाण्याचा प्लॅन ठरला आणि तिथं थांबलो बराच वेळ. त्यांना अर्धा पाऊण तास 1 तास लावलं बनवायला. मग शेवटी म्हणलं की पार्सल घेऊयात. पार्सल तिथं पुन्हा परत तिथं खाण्यात बसणं, मग परत थोडा वेळ बसणं, त्याच्यात अजून अर्धा 1 तास गेला असता. त्याच्यामुळे पार्सल घेतलं आणि ते तो पण मूड गेला की घरी आल्यावर पिझ्झा तेवढा काही विशेष नव्हता, श्रेयाला आवडला नाही असो. आणि आता खिचडी पटकन इकडे फोडणी देते. तरी दुसरा अजून 1-2 वस्तू घ्यायच्या होत्या मला. आता स्कूलला उद्या जाते वेळी तिला उद्या पराठा वगैरे करून देणार तिला. त्याच्यासोबत दही वगैरे घ्यायची होती मला, ते पण राहिली घ्यायची. तर असं फोडणी दिली मी खिचडीला. तांदूळ टाकायचे राहिलेत अजून, थोडेसे भिजल्यामुळं छान मोकळी होईल खिचडी. आणि श्रेयाच्या डाळीला अशी एकदम मोकळी खिचडी आवडते, अशी चिकट आवडत नाही. त्याने बनवते वेळी सांगितलं मोकळी खिचडी कर, जास्त असं म्हणजे चिकट नको म्हणून. मला भिजले 10 मिनटं फोडणी देईपर्यंत भिजलेत. तिथं ह्याला उकळी पण आले पाण्याला. आता हे टाकणार मी. टाकल्याच्या नंतर मग छान खिचडी शिजेल.
असा होता आजचा ब्लॉग. धावपळ 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 चालली आणि इकडे आल्यापासून हे सामान लावण्यात त्याच्यातच धावपळ एवढी व्हायला लागली. आणि त्याच्यामध्ये मला ब्लॉग काही बनवणं म्हणजे वेळच भेटत नाही. तरीसुद्धा मला बनवायचा आहे ब्लॉग म्हणजे कंटिन्यू. हे धावपळ तर राहणारच आहे माझं, त्याच्यातून ब्लॉग बनवायचं आहे.